आर्थिक मागास राहिले असते त्यांना घरकुलं द्यावीत किंवा शेतीसाठी त्यांना गायरान जमीन द्याव्या. आमचं कुठचंही मत नाही, कोणी त्याला विरोध नाही. फक्त आमचं म्हणणं आहे की आम्ही एकसंघ आहोत आणि आम्हाला एकसंघ राहू द्या. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. शिंदे म्हणजे ठाकरे सेनेचे 9 पैकी 6 खासदार जे आहेत ते फुटून काल शिंदे सेनेमध्ये अधिकृतपणे त्यांनी प्रवेश केलेला आहे. दुसरीकडे विधानसभा परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याचे रिझल्ट आले आणि 2 मतदारसंघ असे होते ज्याने राज्याचं राजकारण ढवळून निघालंय किंवा त्यावरती चर्चा सुरू आहे. परंतु दुसरीकडे एक सामाजिक चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ती चर्चा अशी आहे की अनुसूचित जाती यामध्ये उपवर्गीकरण करावं का? मुळातच अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट जो आहे तो एक प्रवर्ग आहे. त्या प्रवर्गामध्ये आणखीन त्याची वर्गवारी करावी का, असा एक मुद्दा होता आणि त्याला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने होकार दिलेला आहे. या होकारानंतर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट होतं. त्या होकारानंतर राज्यामध्ये 2 मतप्रवाह असलेले आपल्याला बघायला मिळतात. एक मतप्रवाह हा या उपवर्गीकरणाच्या विरोधातला आहे, तर दुसरा मतप्रवाह हा उपवर्गीकरणाच्या समर्थनातला आहे. उपवर्गीकरणाच्या विरोधातला जो मतप्रवाह आहे त्याला जे नेतृत्व करत आहे त्या प्रवाहाचं, त्या आंदोलनाचं आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष असलेले आनंदराज आंबेडकर सर आपल्या सोबत आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि सुरुवातीलाच मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे. सगळ्यात अगोदर तर आपण म्हणजे उपवर्गीकरणाचा विरोध का होतोय किंवा त्याचं समर्थन का होतंय ह्या एक विषय बाजूला ठेवूया. मुळात उपवर्गीकरण म्हणजे काय हे जर आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा. या देशामध्ये बाबासाहेबांनी अनुसूचित जातीला घटनेमध्ये कलम 341 मध्ये रिझर्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या जाती 59 जाती या महाराष्ट्रामधल्या ह्या एससी मध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. तसं एसटी साठी 342 आहे आणि ओबीसी साठी ते कलम 340 आहे. तर आज या महाराष्ट्रामध्ये सरकार या एससी म्हणजे अनुसूचित जातीमध्ये ABCD असे 4 वर्ग करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काही जाती फार मागे राहिलेल्या आहेत आणि त्यांना पुढे आणण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने त्यांची या शेड्यूल कास्टमध्ये असं असं वर्गीकरण करत आहोत जेणेकरून त्या जातींना आम्ही न्याय देऊ शकू, असं ग्लोबल मानत सरकारचं म्हणणं आहे. आणि त्याला एक 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 पण नाही, अर्धी जात म्हणजे मातंगामधले काही लोक त्या विचाराला पाठिंबा देत आहेत. त्या विरुद्ध आज 58 जाती आहेत की ज्या याला पूर्ण ताकदीने विरोध करतायत आणि त्यासाठी 30 तारखेला मुंबईमध्ये प्रचंड मोठा असा महामोर्चा म्हणून आम्ही काढलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या सर्व जाती सामील होत आहेत. तर हे उपवर्गीकरण आमचं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं जर लिखाण आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये असं बाबासाहेब स्वतः नमूद केलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये 4 वर्ण आहेत. ते म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्र म्हणजे आपले ओबीसी. त्याच्यानंतर हे जे काही एससी आणि एसटी आहेत त्या बाबासाहेबांनी या वर्गाला डिप्रेस क्लास असं संबोधलेलं आहे. डिप्रेस क्लास म्हणजे एक दलित समूह वर्ग अशा पद्धती म्हटलेलं आहे. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की यांच्यामध्ये काही कास्ट नाही. आज ज्या जाती आपल्या दिसतात त्या जाती त्यांची जी कामं आहेत त्या कामानुसार त्यांना नावं देण्यात आलेली आहे. म्हणजे चर्मकार आपलं चपलांशी निगडीत असतो, ढोर ते चामड्याचं काम करतो. अशा पद्धतीने या एससी मधल्या ज्या जाती आहेत त्यांना ती कामं आणि त्यांना ती नावं त्यांच्या कामानुसार देण्यात आलेली आहे. त्यामुळं हा एक संघ आहे आणि ह्या सर्वांच्या वरती जी सामाजिक बहिष्कार होता, सामाजिक अन्याय झालाय तो एक प्रकारचा झालेला आहे पूर्वीच्या काळामध्ये आणि त्यामुळं हा होमोजिनस ग्रुप आहे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आणि ह्या होमोजिनस ग्रुपमध्ये आज सरकार त्याच्यामध्ये डिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतं आणि आमचं म्हणणं आहे की सरकारने हा जो एकसंघ वर्ग आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने डिवाइड करू नये. सरकार
सरकारला जर आमच्या मधल्या कुठच्या जाती अशा जर मागे राहिल्या असं वाटत असेल तर त्यांनी स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन आणावा. त्या जातीसाठी 500,000 कोटी रुपये खर्च करावेत आणि त्यांना या इतर समूहाबरोबर आणावं. पण आमच्यामध्ये वर्गीकरण करू नये ही आमची भूमिका आहे. कारण हे वर्गीकरण झालं की आपण पाहिलं की ज्या पद्धतीने ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद झाला, मध्यच्या काळामध्ये धनगर आणि एसटी मध्ये वाद झाला, म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये वाद होता. असे वाद आपण लावू नका आणि महाराष्ट्रामधली या जनतेमध्ये आपसात वाद निर्माण करून आपण राजकारण शिकू नका असं आमच्या सरकारला सांगणं आहे. त्यापेक्षा आपल्याला जर खरंच एखाद्या जातीचं म्हणजे ते खरंच मागासलेले असं तुमच्याकडे इम्पेरिकल डाटा असेल तर, आजपर्यंत कसलाही डेटा यांच्याकडे नाही. आणि आज तुम्हाला सांगतो 2017 पासून सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणामध्ये जे रिझर्वेशन असतं म्हणजे प्रमोशन हे आरक्षणामध्ये जे प्रमोशन्स आहेत त्या इम्पेरिकल डाटा नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारने जवळ 10 वर्ष ती केस तशीच लोंबकळत ठेवलेली आहे की आमच्याकडे कुठचा डेटा नाही. असं असताना तुम्ही अचानक आज कुठलाही डेटा आपल्याकडे नाही असं म्हणत असताना तुम्ही या एससी मधला कुठचाही डेटा प्रॉपर नसताना उपवर्गीकरण कशाच्या जोरा करता हा आमचा म्हणणं आहे. आणि त्यासाठी हे उपवर्गीकरण करणं अत्यंत चुकीचं आहे. आणि तुम्हाला सांगतो की 2004ला सुप्रीम कोर्टामध्ये चेन्नई या वर्षी आंध्र प्रदेश अशी केस झाली. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसने की एससी हा एक होमोजिनियस ग्रुप आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येणार नाही असं जजमेंट दिली. त्यानंतर आपण पाहिलं की आज 20 वर्षानंतर म्हणजे 1 ऑगस्ट 2024ला या 20 वर्षात संविधानामध्ये काही बदल झाला नाही, परिस्थितीमध्ये काही फारसा बदल झाला नाही, घटनेमध्ये काही तशा पद्धतीने सुधारणा झाल्या नाहीत म्हणजे संसदेमध्ये. आणि असं असताना या देशातलं परत एकदा सर्वोच्च न्यायालय 6-1 अशा खंडपीठामध्ये हा उपवर्गीकरणाचा जो हे त्याला पाठिंबा देतं म्हणजे उपवर्गीकरण योग्य असं म्हणतं. तर आमचं म्हणणं आहे की ते पूर्वीचे 5 आणि आज त्या बेला तिवारी नावाच्या ज्या मॅडम सुप्रीम कोर्टात जज होतात त्यांचं असे 6-6 अशा पद्धतीने निकाल लागलेला आहे. त्यामुळं हा निकाल कुणाच्याही एकाच्या बाजूला लागले नाही आणि उपवर्गीकरण करणं हे महाराष्ट्र स्टेट जे म्हणजे राज्य करण्याच्या तयारीत आहे की राज्यांना तो अधिकारच नाही. कर्नाटकामध्ये असं उपवर्गीकरण केलं त्याला हायकोर्टामध्ये स्टे मिळालेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करू नये अशी आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. आणि त्यासाठीच या सर्व जातींची ताकद दाखवण्यासाठी या मुंबईमध्ये 30 मार्चला मेट्रो सिनेमावरून प्रचंड मोठा 30 जूनला प्रचंड ताकदीने असा महामोर्चा मेट्रो सिनेमाच्या इथून निघून तो विधान भवनावर जाणार आहे. बर नाही, परंतु आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की मराठा आणि ओबीसी ह्याला घेऊन जे काही वाद सुरू आहे किंवा जे काही त्याच्यावर राजकारण केलं जात आहे तसाच प्रयत्न हा अनुसूचित जाती ह्यामध्ये देखील केला जाईल ह्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून असं तुमचं म्हणणं आहे. परंतु ऑलरेडी केला जातोय असा तुमचा आरोप आहे. परंतु दुसरीकडे तुम्ही विरोध करताय या उपवर्गीकरणाचा, काही लोक समर्थन करतायत. समर्थनामध्ये किती लोक आहेत हा एक वेगळा विषय. मी तुम्हाला सांगतो सरकारने या जो न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या नावाने कमिटी स्थापन केली. सरकारला याच्यामध्ये प्रचंड घाई आहे. तुम्हाला सांगतो 1 ऑगस्ट 2024ला सरकार मला प्रश्न हाच विचारायचा आहे की सरकार एका बाजूला समर्थनातले लोक दुसऱ्या बाजूला विरोधातले लोक असं येऊन भांडणं लावण्याचंच काम करत आहे ना. मग होय सरकार ऐका आणि त्याच्यामध्ये आमचं काय म्हणणं आहे, सरकारवर आमचा काय दुसरा आरोप आहे की 1 ऑगस्ट 2024ला हा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये लागला, तो पण एकमताने लागला नाही. आणि त्यानंतर त्याच्यावरती रिव्ह्यू पिटिशन टाकण्यात आली आणि रिव्ह्यू पिटिशनचा निकाल 16 ऑक्टोबर 2024ला लागला आणि जो निकाल आहे तो तसाच ठेवला. परंतु ही रिव्ह्यू पिटिशनचा निकाल लागण्याआधी सरकारने न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची कमिटी जाहीर करून
त्यांना याच्यासाठी कामाला लावलं. म्हणजे सरकार याच्यावर फार उतावीळ आहे आणि त्यांना या एससी मध्ये भांडणं लावायची आहे, तसा आमचा आरोप आहे. नाही, बरोबर आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर असू शकतं की भांडणं लावण्याचं आहे, जसं त्यांनी अगोदर मराठा, ओबीसी, धनगर वगैरे यांच्या बरोबर केलं, तेच आता इथे करतील असं तुमचं म्हणणं आहे, तुमचा आरोप आहे. परंतु तुम्ही एका बाजूला जर विरोधात उतरलात, सरकारने दुसऱ्या बाजूला आणखीन काही लोक समर्थनात उतरवली, कारण सरकारकडे पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, यंत्रणा पूर्ण त्यांच्या बाजूने नाही आहे. पण ऐका, त्यांनी 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 समर्थनामध्ये काही लोक उतरवली, तर विरोधात आणि समर्थनामध्ये उतरलेल्या लोकांमुळे हा वाद आणखीन शेड्यूल कास्टमध्येच वाढणार नाही का मग? आता ऐका, ते सरकारला समजायला पाहिजे की आपण जे करतोय त्यामुळे आजपर्यंत गुण्या गोविंद राहणारे एसी आपसामध्ये आज भांडण करायला लागलेले आहेत. हे उगाच वाद उकरून काढण्यासाठी म्हणजे निर्माण करण्यासाठी हे प्रयत्न करतायत. तेव्हा सरकारने नाही, मग ह्याच्यावरती अशा ठाम वेळी भूमिका अशा घेतली पाहिजे. आमचं म्हणणं आहे की नाही नाही सरकारने त्यांच्यासाठी आहे का, त्यांना वाटतं नाही ही या जाती अत्यंत मागे राहिली, त्यांच्यासाठी स्पेशल एज्युकेशनल फॅसिलिटी हव्या, त्यांच्यासाठी हॉस्टेल बांधावे, त्यांच्यासाठी स्कूल बांधावे, ते जर आर्थिक मागास राहिले असते त्यांना घरकुलं द्यावीत किंवा शेतीसाठी त्यांना गायरान जमीन द्याव्या. आमचं कुठचंही मत नाही, कोणी त्याला विरोध नाही. फक्त आमचं म्हणणं आहे की आम्ही एकसंघ आहोत आणि आम्हाला एकसंघ राहू द्या. तुम्ही आमच्यामध्ये डिव्हिजन निर्माण करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. डिव्हिजन निर्माण करण्यासाठी दोन माणसं, म्हणजे एक समर्थनातला एक विरोधातला माणूस असावा लागतो. तुम्ही विरोधामध्ये आहात, काही लोक समर्थनामध्ये उतरवली नाही, जातील सरकारच्या समर्थनात तर माध्यमातून. फार थोडे लोक आहेत. मातंग समाजामधला सुद्धा 50% माणूस आमच्या बरोबर आहे. सुशिक्षित जो माणूस आहे तो आमच्या बरोबर आहे. त्यामुळे जे काही समर्थनार्थ आहेत ते फक्त बीजेपीचे आणि आरएसएसचेच म्हणजे हा, मग बीजेपी जर ठीक आहे, तुमचं म्हणणं मान्य केलं, बीजेपी आरएसएस ला मानणारे लोक ह्याच्या समर्थनामध्ये आहेत, मग सरकार बरोबर. उतरवू शकतं ना त्या लोकांना मोठ्या नाही प्रमाणामध्ये, पण मोठ्या त्या संख्येने. लोकांना ऐका ना, मग त्या भांडणं सरकारने अशीही लागतील. नाही नाही, सरकारने उतरवण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगतो की परभणीला माझा मोर्चा झाला 17 जूनला. मी स्वतः गेलो होतो. त्याच्या आधी 2 दिवस आधीच तिथे या मातंग समाज घेतले 500 लोक नाही जमली. आमच्या मोर्चाला 50,000 लोक जमली, कारण सर्व जाती तिकडे एकत्र होत्या. त्यामुळं हे एवढं विषम आहे की कोण किती उतरणार हा महत्वाचा प्रश्न आहे. तर आमचं म्हणणं नाही, आम्हाला खरं म्हणजे आमच्या म्हणणं आहे की ते जर मागे राहिलेत, अर्थात नाही नाही, दोन्ही जेव्हा हे तो मुद्दा देशाचं तो मुद्दा तुमचा देशाचं बरोबर आहे. ऐका ना, हा. देशामध्ये संविधान लागू झालं तेव्हा चर्मकारांची घरं असतील, मांगवाडे असतील, महारवाडे असतील, हे सर्व एकाच लेवलला होते. आज इतर समाजात शिक्षणाची कास धरली. या मंडळांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करून अंधश्रद्धा आणि अंधभक्ती केली. अजूनही रस्त्यावरती ते अमावास्या आल्या की ते दे माय अशा मध्ये फिरत असतील आणि ते आपल्या स्वतःला कोडे मारून घेत असतील आणि ते सुधारणा नसतील, तर ती आमची चूक आहे का? त्यांना कोणी असं थांबवलंय का? शिकू नका म्हणून असं सांगितलं की त्यांना कोणी पकडलंय की बाबा आहे ना शिक्षणामध्ये आहे ना याच्यामध्ये भाग घेऊ देऊ नका किंवा शिक्षणामध्ये आहे ना शाळेमध्ये यांना कुठेही म्हणजे त्या शाळेमध्ये त्यांना हे मिळत नाही असं काही आहे का? तसं काही नाही आहे. त्यामुळं या सर्व समाजाने अत्यंत कठीण परिस्थिती, पूर्वीच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, आमचं पीपल एज्युकेशन सोसायटी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे. नागसेनवरामध्ये मोठं कॉलेज आहे, आपण ऐकलं असेल. जेव्हा रिझल्ट लागायचे पूर्वीच्या 11वीचे, तेव्हा पूर्वीची लोक सांगतात की आई बाप पोराला घेऊन यायचे, बापाच्या खिशात एकही पैसा नसायचा आणि सर्व जातीचे म्हणजे कुठच्याही एससी मधल्या जातीची जी मुलं असायची त्याला आमच्या कॉलेजमध्ये डायरेक्ट त्याचं ऍडमिशन झालं मेरिटवर की त्याच्या बापाला त्या काळामध्ये 100 रुपये दिले जायचे. तो बाप त्या काळामध्ये ज्वारी आणि बाजीचं एक पोतं घेऊन द्यायचा पोराला आणि आमच्या हॉस्टेलमध्ये त्याला सोडून जायचा आणि ते पोरग त्याच्यावरती जगायचं आणि आलेल्या स्कॉलरशिपमध्ये ते पैसे कॉलेज परत करून घ्यायचे, राहिले त्यांना द्यायचे. अशा पद्धतीने ही पोरं शिकली. म्हणजे ही पोरं काही 5 स्टार मध्ये शिकली नाहीत एससी नाही, मधले. नक्कीच माझा त्यांनी पण माझा अत्यंत मुद्दा. ऐका ना, त्यांनी अत्यंत हार्डशिप केली आहे, मेहनत केलेली आहे आणि आज कोणीतरी ते शिकले म्हणून त्यांच्यावरती ऑब्जेक्शन नाही, हे बरोबर नाही असं माझं मत आहे. नाही नाही, माझा मुद्दा, मूळ मुद्दा हाच आहे की तुम्ही समर्थनात उतरल्यानंतर, विरोधात उतरल्यानंतर हं. सरकार समर्थनामध्ये काही माणसं उतरवणार,
मग जर आपल्याला हे समजतंय, आपल्याला जर हे समजतंय की असं होईल आणि असं झालं असं तुम्हीच म्हणताय, मग त्याचा विरोध कशाला करायचा? म्हणजे तटस्थ विरोध नाही भूमिका केला, घेता येऊ ऐका ना, शकत नाही का? ऐका ना, विरोध नाही केला तर सरकारची ही जी काही दडपशाही आहे, दंडेलशाही आहे, ती मान्य करून या आपसामध्ये वाद निर्माण करायचे आणि याच्यातून खरंच काही फायदा होणार आहे का, हा महत्वाचा. मला एक सांगा, त्या समाजामध्ये कोणी शिकलेलाच नसेल आणि उद्या इथे नोकऱ्यांमध्ये इंजिनियर्स, डॉक्टरांच्या वेकन्सी निघाल्या, 3 वेळा जाहिराती येतील आणि जेव्हा कोणी सापडणार नाही तेव्हा त्या 3 वेळा जाहिराती आल्यानंतर त्या ओपनला त्या जागा जातात. नाही, म्हणजे ओपनला आम्हाला पण ओपनला नाही, नाही त्यांना जाणार ना. पण नाही, सरकारचा इनडायरेक्टली हा प्रयत्न आहे की ह्या सर्व जागा ओपनला जाव्यात, असा नाही माझा ना, आरोप. ना ठीक आहे, ऐका ना, तुमचा आरोप आहे, परंतु हे अब सरकार बदमाशी करत आहे असा माझा प्रामाणिक आरोप आहे. नाही, तुमचा आरोप बरोबर आहे, बरोबर असू हम्म, शकतो, परंतु अब कड झाल्यानंतर समजा ड हम्म, वर्गातल्या म्हणजे अनुसूचित जातीसाठी एक जागा निघालेली आहे आणि हम्म. मग त्याच्यामध्ये उपवर्गीकरण झालंय, अब कड झालेलं आहे. तर ड वर्गातून अगोदर प्राधान्य दिलं जाईल की त्या वर्गातून कोणी इंजिनियर आहे का? नाही तर क ऐका ना, मधून दिलं प्रॉब्लेम जाईल, नाही प्रॉब्लेम तर असं ब झालं, मधून ऐकून दिलं घ्या, जाईल. ऐकून घ्या, एक हा. मिनिट. तुम्हाला तरी माहिती का न्यायमूर्ती बदर साहेबांचा अहवाल? हम्म. आज नाही, तो सरकारने पब्लिक डोमेन मध्ये नाहीये. पब्लिक डॉमेन मध्ये नाही आणि हम्म. सरकारने सांगितलं त्याच्यावरती हरकती घ्या. हम्म. कशाच्या जोरावर घ्यायच्या? म्हणजे सरकार बिनकुल हे अपारदर्शक हा, म्हणजे पद्धतीने हे तुमचा कामकाज करत आहे. सरकारला हे गुपचूप करायचंय. त्यांना इथं माझं तर याच्या पुढे जाऊन सांगेन की आज एससी समाज हा एका वेगळ्या स्टेटसवर जाऊन पोचत आहे. त्यामुळे त्यांच्यामधल्याच काही लोकांना हाताशी धरून त्यांना परत पाठीमागे कसं खेचता येईल हा सरकारचा प्रयत्न आहे. बर. मोर्चाचं स्वरूप काय असेल, म्हणजे कुठून कुठपर्यंत कसं असणार, कोण कोण मान्यवर त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे? त्याच्यामध्ये प्रमुख मी असणार आहे, त्यानंतर भीमराव आंबेडकर असतील, बरोबर. त्यानंतर राजकुमार बडोले असतील आणि त्यानंतर हम्म. माजी मंत्री बबनराव घोलप चर्मकार समाजाचे आणि नंतर इतर छोट्या छोट्या जाती आहेत त्यांचे सर्व म्हणजे पंचायतीचे, त्यांच्या पंचायतीचे किंवा त्यांच्या जातीचे नेते, अशा पद्धतीने हा मोर्चा निघणार. बरोबर. मोर्चाचं काय वेळ साधारण किती असेल, कुठून हा कुठपर्यंत 12 निघणार? वाजता आम्ही सर्वांना एकत्र मेट्रो सिनेमाजवळ बोलवलेला आहे आणि बर. त्यानंतर विधानसभेत पर हा मोर्चा द्यायचं आमचं ठरलेलं आहे. आणि समजा आता हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, हे आदेश काय राज्य सरकारचे नाहीयेत आणि त्या सुप्रीम पण सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट, ऐका ना, आदेशानंतर. हा. सुप्रीम हा. कोर्टाने आदेश दिले नाही, एक लक्षात घ्या. बर. बर. सुप्रीम कोर्टाने हे ऐच्छिक ठेवलेलं आहे, हे बर. कंपल्सरी केलेलं नाही. आणि बर. त्याच्यामध्ये पण सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना तुमच्याकडे इम्पेरिकल डाटा म्हणजे पूर्ण लेटेस्ट माहिती या संपूर्ण याची असायला पाहिजे. हा सर्व करताना पारदर्शकता असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये जे स्टेक होल्डर आहेत म्हणजे सर्व जाती, त्यांचे प्रतिनिधी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मगच ह्याच्यावर निर्णय घ्यावा, अशा पद्धतीचं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना आज जबरदस्तीनं हे कोणालाही विश्वासात न घेता अपारदर्शक पद्धतीनं हे राबू पाहतात, त्याला आमचा विरोध आहे. बर. आमचं एक काम, एक आमचं दुसरं असं म्हणणं आहे की 2027ला आता जनगणना होतच आहे. ती जातीनिहाय जनगणना करावी आणि त्याच्यामध्ये कुठच्या समाजाची किती संख्या आहे, काय आहे, हे जर कळलं मग त्याच्यावरती उपवर्गीकरण करायचं की नाही हे सरकारने ठरवावं. पण जोपर्यंत तुमच्याकडे कसलाही इम्पेरिकल डाटा नाही, 2011चा डाटा हा अत्यंत चुकीचा आहे, सर्वांनी मान्य केलेला आहे. असं असताना 2011चा डेटा घेऊन आम्ही हे करतो असं म्हणणं, म्हणजे 15 वर्षापूर्वीचा डेटा घ्यायचा, आता 2026ला तुमचं जनगणना चालू आहे, तुम्ही एवढी का घाई करताय हे आम्हाला समजत नाही. बर. एक काही लोकांकडून असं देखील म्हटलं जात आहे की राज्य सरकारलाही कोणाला काही द्यायचं नाहीये, कोणासोबत न्याय करायचा नाहीये, फक्त भांडणं लावण्याचा जो कार्यक्रम आहे तोच हा आहे. मग अशा वेळी म्हणजे जे लोक ज्या जाती, जे लोक भाजपपासून वेगळे आहेत, भाजपला पूर्णपणे त्यांच्या सोबत गेलेले नाहीत, त्यांना खुश करण्याचा हा कार्यक्रम आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि जर असं असेल तर मग ह्याला कसं तुम्ही ह्या डावपेचाला उत्तर देणार? नाही, याचा भाजपाचं किती विद्वान डावपेच करणारे असतील, त्यांना एक कळत नाही की हा जो समाज आहे ज्यांच्यासाठी हे सर्व खटाटोप करतात तो 2% कमी आहे. आज जवळपास
11 ते 12% लोक एका बाजूला आहेत आणि 2% जर तो असा खटाटोप करत असतील तर ते त्यांच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही. कारण हे संपूर्ण या सर्व एसी मधल्या सर्व जातींच्या डोक्यामध्ये बसलेला विषय आहे की सरकार आपल्यामध्ये भांडणं लावतंय आणि सरकार आपल्या ह्या सवलती आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न करतंय आणि त्यासाठी हे सर्व उपद्व्याप चालू आहेत. अशी एक मानसिकता सरकार विरोधी होत आहे आणि त्याचा फटका सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही. बरं, धन्यवाद सर. तुम्ही मुंबई आउटलुकला धन्यवाद. वेळ दिलात, येस. आलात आणि खूप महत्वाची माहिती जी आहे ती दिली. तुमच्या मोर्चाला मुंबई आउटलुक कडून शुभेच्छा आहेत. बघूया या मोर्चाचा धन्यवाद. परिणाम राज्य जरूर सरकारवर तुम्ही काय होतोय, मोर्चा किती कव्हर होतो. करायला पण या अशी नक्की 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 नक्की. थँक्यू सर, जरूर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.